श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, तर माझ्या लेकाची बघा सायकल नीट करून आणली, बंद पडलेली होती. सायकल शिकायची धडपड चालू आहे, करतोय प्रयत्न हळूहळू. आणि ह्या घरगुती गौरी गणपती सजावटी स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता. तर काही नाही, आपल्याला फक्त व्हिडिओ त्यांना पाठवायचा होता. तर त्यांनी हे आपल्याला छोटंसं बक्षीस पाठवलेलं आहे. तर बघा त्याच्यात काय दिले. तर एक स्टारची वाटी दिली आणि 2 कप दिलेत आपल्याला. असो, तर म्हटलं तुमच्याशी पण शेअर करा म्हणून हा व्हिडिओ केला. तर एक वाटी आणि 2 कप. वाटी ही प्लास्टिकची आहे आणि कप आपले रेग्युलर असतात तसे आहेत. तर आज आहे ना, आम्ही चाललोय मरकळला नर्सरीमध्ये झाडं आणण्यासाठी. तर चला मग. तर आम्ही आलो नर्सरीमध्ये. तर इथं फळांची एवढी झाडं नव्हती, पण आम्ही घेतलं त्यातली त्यात. पण पाहत होते काय घेता येईल, काय लावता येईल. म्हणजे छान वाटत होतं. सगळीकडे हिरवळ हिरवळ मस्त. हे शोची झाडं पण भरपूर होती तिथं. फुलांची, फळांची म्हणजे जी होती तीच जास्त होती ना. पेरू झालं, सीताफळ झालं, आंबा तर काय आमच्या इथं येतच नाही, त्याच्यामुळे तो घेतलाच नाही. हा गुलाब विचारला तर हा गुलाब नव्हता तिथं. मग म्हटलं चला थोडं भाज्या वगैरे आहे तिथं. तर कारल्यांचे वगैरे वेल घेतले. बघूनच घ्यावंसे वाटले. असंच बघत बघत म्हटलं बघून घ्यावं. कधी कधी बघितल्यावर घेऊ वाटतं, असं काही सुचत नाही एकदम. तरी फ्लावरची वगैरे रोपं होती. हे भोपळ्याचे, वसावळ्याचे, दोडक्याचे उगवलेले. हे झेंडूची झाडं, ही शोची झाडं. ही पांढरी शेवंती. हे सगळे कोबी फ्लावरची झाडं होती. मी आपली पाहत होते, म्हटलं जे वाटन ते घेता येईल. ही शेवग्याची झाडं. इकडे बघा पपयांची पण झाड आहेत. तर वांग्यांची हे. तर अशा प्रकारे भरपूर होते. मी तरी तुम्हाला फास्ट मध्ये दाखवले. तर टोमॅटोची, मिरच्याला तिथंच डाग पडले होते. म्हटलं घरी येऊन परत त्याला औषध मारायचं कुठं नवीन, म्हणून मिरच्याची नाही घेतली. तर अशा प्रकारे पूर्ण नर्सरी, खूप मोठी नर्सरी आहे. तर पूर्ण नर्सरीच बघितली. हे कवटाचं झाड होतं आणि भोपळ्याची वेल आणि ही मनी प्लॅन्ट. हे फुलांची लाल शेवंती आणि हे प्राजक्ताचं. तर मी घेतले थोडीफार झाडं. तर मी घरी गेल्यावर शेअर करते. तर बघा मी हे घेतले. लिचीचं एक झाड घेतलं, ते बसले मला 300 रुपयाला. आणि अंजीरचं घेतलं, ते आलं 100 रुपयाचं. तर पोरांचं चाललेलं असं लिची आण, म्हणून म्हटलं घ्यावं एक, बघूया येतंय नाही येतंय. मग 2 पपयाची घेतली. 2-3 शेवगे घेतले. 4-5 वांग्याची घेतली. आणि कारल्याचे वेल घेतले 4-5. आणि मेन म्हणजे सीताफळावर मारायला मी औषध आणण्यासाठी गेले होते खास म्हणजे. आणि ते पण आणलं. आज खूप दिवसातून दिवस उगावला. पांढरी बुरशी आली, त्याच्यावरच औषध आहे.
आणि हे बी पण आणलं थोडंसं, म्हणलं हे नाही आलं कारल्याचं समजा नाही का, तर म्हणलं दोडका कारलं आणि हे मुळ्याचं बी ते म्हटलं घे आपण बकेटीत वगैरे लावू, तर मग घेतलं. अशा प्रकारे ही मी लाल शेवंती घेतली आणि हे अशा प्रकारे सदाफुलीचं घेतलं. ते येता येतं पिशवीत थोडंसं हे झालं. तर अजून बाकीची झाडं लावायच्यात, त्यासाठी माती घेतली. तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ.